नमस्कार, पोलीस माझा न्यूज मध्ये आपलं स्वागत। आता आपण कल्याणच्या शिवाजीनगर परिसरात असणाऱ्या वालधुनी ब्रिज जिथे सुरू होतो तिथे आहोत। हा ब्रिज ईस्ट वेस्टला जोडणारा अंबरनाथ इकडे जाणारा हा एकमेव असा ब्रिज आहे। ब्रिजचं सुद्धा मध्ये आपण दाखवलं होतं, त्यामध्ये कशी जर्जर अवस्था झाली होती हे सुद्धा दाखवलं होतं। आणखीन एक मुद्दा इथे आहे, तो म्हणजे जे हाय टेन्शन केबल आहे ते या अगदी मोकळेपणाने या ब्रिज वरनं पास करण्यात आलेले आहे थ्रू आउट द पूर्ण ब्रिज। आणि यामध्ये अशा काही घटना घडलेल्या आहेत आणि मोठी काही घटना घडण्याच्या आधी याबाबत प्रशासनाला वारंवार पत्राद्वारे निवेदनाद्वारे माहिती सुद्धा देण्यात आली होती, मात्र अजूनही यावर काही ठोस अशी उपाययोजना करण्यात आली नाही। काही साधारण उपाययोजना करण्यात आल्या, मात्र त्याने काही फरक पडत नाही आणि यासाठी सतत कार्यरत असणारे सामाजिक कार्यकर्ते आपल्या सोबत आहेत, पत्रकार आहेत आपले, त्यांनी सुद्धा याबाबत आरटीआय सुद्धा टाकलेले आहे। त्याचंही अद्याप काही उत्तर आलेलं नाहीये आणि याच्यावर मुळातच काही मागणी अजून पूर्ण झालेली नाही। एकूणच हे सगळं प्रकरण काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत आणि या प्रकरणाविषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत सामाजिक कार्यकर्ते नितीन वानखेडे सर। कल्याण पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा एकमेव मोठा प्रमुख मार्ग म्हणजे वालधुनी ब्रिज। इथे हाय टेन्शन केबल ही सातत्याने ओपन मध्ये आहे। नुकतंच काही महिन्यापूर्वी एक ओपन वायर आपल्या आंबेडकर चौकामध्ये ओपन दिसली आणि त्याचा आम्ही विद्युत कार्यालयामध्ये त्याची नोंद केली, परंतु त्याची जी बेजबाबदारपणा आहे, तुम्ही पाहता की हा जो ब्रिज आहे हा कायमस्वरूपी ट्रॅफिक फुल असलेला एरिया आहे, जिथे कंटिन्यू ट्रॅफिक असते, दिवस रात्र असते, लहान मुलं शाळेला ये जा करतात आणि हा जो पायचारी जो पूल आहे त्याच्यावर लोक पायी येतात। तर माझं असं म्हणणं आहे की आम्ही या तक्रार वारंवार आमचे ज्येष्ठ समाजसेवक हिरामन निकम पत्रकारही आहेत आपले, तर त्यांनाही आम्ही याबद्दल त्यांची सांगता केली। स्थानिक कार्यकर्ते देखील यासाठी पाठपुरावे करतात, परंतु अद्यापही कोणी याच्याकडे लक्ष दिलेलं नाही। तर कदाचित हे सरकार किंवा एक जे केडीएमसी आहे त्यांना कदाचित मोठा हादसा झाल्यानंतर या गोष्टीकडे ते लक्ष देतील अशी आमची चिंता आहे। याविषयी असं सांगायचं आहे मॅडम की याबद्दल प्रामुख्याने आरटीआय टाकण्यात आलंय की याची माहिती घेण्यात आली आहे की याबद्दल आपण काय कारवाई करत आहे, कारण का सातत्याने यांना या विषयाबद्दल माहिती देऊनही हे सरकार या गोष्टीकडे पाहत नाही, हे पूर्णपणे त्याच्याकडे दुर्लक्ष करत आहे आणि यामुळेच आमच्या जीवाला धोका आहे आणि इथून येणे जाणे हे खरोखर धोकादायक आहे आणि मला असं वाटतं की याकडे मोठ्या प्रमाणात लक्ष दिलं पाहिजे। आपल्यासारख्या माध्यमांद्वारे कधी या गोष्टीला चालना भेटत असेल किंवा या गोष्टीचं काम त्वरित होत असेल तर खूप खूप धन्यवाद, मी तुमचे आभार मानेल। त्यातल्या त्यात आमचे विभागातील सामाजिक कार्यकर्ते तसेच ज्येष्ठ पत्रकार हिरामन निकम साहेब या गोष्टीसाठी आम्हाला वारंवार मदत करत आहे। त्यांनी याकरता आरटीआय देखील टाकलेले आहे आणि ते वारंवार या गोष्टीचा प्रयत्न करत आहेत। एमईसीबीला जवळजवळ 3 महिने झाले आरटीआय टाकलेलं आहे, पण त्या आरटीआयचं काहीच उत्तर दिलं नाही। म्हणून मी त्यांना एकदा प्रत्यक्ष मोरे म्हणून आहे तिथले इंजिनियर, त्यांना फोन केला आणि त्यांना विचारलं तर ते मला बोलतात की आमचा प्रयत्न चालू आहे। मग मी आरटीआयचं सेकंड अपील करून त्यांचे जे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर बसतात जगदाळे म्हणून खडकपाड्याला, त्यांना एक पत्र व्यवहार केलाय आणि त्यांना सांगितलं की साहेब मी तुम्हाला आरटीआय आणि पत्रही दिलेलं आहे, मी ग्राहक रक्षक समितीचा ठाणे जिल्हा उपाध्यक्ष म्हणून मी काम करतो। माझ्याकडे लोकांच्या तक्रारी आल्यामुळे मी त्यांना ते एक पत्र दिलंय, त्या पत्रावरती निवेदन दिलं होतं की तुम्ही या ठिकाणी 2 वेळा असे हादसे घडलेले आहेत आणि ती जी हाय टेन्शन केबल टाकली ही केबल तुम्ही कोणाच्या परमिशनने टाकली आणि ते केडीएमसीचं जर तुम्ही परमिशन घेतलं असेल तर त्याची मला प्रत दाखवा। आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या पुलाच्या वरती जे रेल्वेचे 2 पूल त्यांनी क्रॉस केलेले आहेत, तर त्यातून खाली रेल्वेच्या गाड्या जातात संपूर्ण हे करतात आणि त्याच्यावरतून रेल्वेचं परमिशन काय त्यांच्याकडे मला वाटतं नाही म्हणून मी त्यांना जे तुम्ही ज्याच्याकडून जे पत्रव्यवहार केलेत आणि ज्यांचे परमिशन घेतले मी त्या प्रत्येक लोकांशी कॉन्टॅक्ट केला, पण ते म्हणतात आम्हाला याच्यातलं काहीच माहीत नाही, आम्हाला बिन विचारता काम केलं। मी फायर ब्रिगेडचे जे नामदेव म्हणून कोणी आहेत त्यांना सुद्धा मी कॉन्टॅक्ट केला होता की बाबा फायर ब्रिगेडची परमिशन लागते या सगळ्या गोष्टीला, तर त्यांनी सांगितलं आमच्या तुम्ही सांगताय म्हणून आम्हाला माहीत आहे। आम्हाला 5 वर्षे बोललो साहेब तिथे ती केबल पडलेली तुमच्या लक्षात नाही का, ते म्हणजे आम्हाला काहीच माहीत नाही अशा कंडिशनमध्ये। तर ह्यापुढे मी त्यांना तेच पाठपुरावा करतो की ही केबल जी आहे तुम्ही ज्या पद्धतीने ती केबल टाकायला पाहिजे तशी ती टाका, कारण हाय टेन्शन केबल आहे, बाजूला शाळा आहे, खाली तिकडे रेल्वे हॉस्पिटल आहे, इकडे एक रेल्वेचा कम्युनिटी हॉल आहे, त्या हॉलमध्ये नेहमी कार्यक्रम चालू असतात, त्याच्यामुळे गाड्यांच्या येण जाणं चालू असतं। उद्या हाय टेन्शनमुळे किती लोकांचा जीव जाईल ह्याच्याकडे काय प्रशासन नगरपालिका सुद्धा काय लक्ष देत नाही आणि एमईसीबी तर लक्ष देत नाही। एमईसीबी फक्त घरातले कोणाला काय त्रास असतील त्यांच्या मागे धावतात फक्त, बस मीटर कोणाचा लावायचा आहे, कोणाच्या मीटरला रेडिंग जास्त गेली
म्हणजे तिथून फक्त धावतात त्यांची माणसं. पण अशी जी ही मेन लोकांना जो त्रास आहे त्या त्रासाकडे कोणाचं काही लक्ष नाहीये. आणि आता मी रेल्वेला सुद्धा विचारलं याचा प्रश्न की बाबा रेल्वेने जर यांना परमिशन दिलं असेल तर मला त्यांनी प्रत द्यावी रेल्वेची परमिशनची. तर अजून परत मला काय रेल्वेचं आलेलं नाहीये. आणि DRM शी माझं बोलणं झालं तर DRM ने सांगितलं की मी कन्सल्टिंग डिपार्टमेंटला ते पाठवलंय. तर सिनियरिटी जनरल म्हणून यांच्याकडे त्यांनी प्रत पाठवलेली आहे. अजून त्यांचं काय मला उत्तर आलेलं नाही. पण मी याचा पाठपुरावा पूर्ण करतोय. आणि एक पत्रकार असल्यामुळे मी यांना प्रत्येक वेळेस सांगितलंय की बाबा आमच्याकडे लोकांच्या तक्रारी येतात. त्यामुळे आम्ही जे प्रोग्राम करतोय हा फक्त लोकांच्या हितासाठी करतोय. आणि लोकांना याचं आज परत बऱ्याच लोकांनी हे केलं पण कोणी आता या पुढचं पाऊल उचलत नाही. आम्हाला रेल्वेच्या शाळेच्या प्रिन्सिपलांनी सुद्धा हे निवेदन सांगितलं होतं की असा असा आम्हाला त्रास आहे. शेवटी आम्हाला काय लोकांना घेऊन मग शेवटी आंदोलन करावं लागेल. कारण लोकांच्या जीवाचा प्रश्न आहे इथं. त्याच्याकडे जर कोणी लक्ष देत नसेल आणि उद्या जर काही झालं तर मग पॉलिटिशियनवाले उभे राहतात लगेच सांगायला की आम्ही असं करतो आणि तसं. पण ते होऊनच देऊ नका ना. पॉलिटिक्सवाल्यांना माझं आता जे नगरसेवक निवडून आले यांना माझं एक विनंती आहे की तुम्ही होण्याच्या आधी पहिले टाळा काही गोष्टी. आता याच्या पहिले बघा तुम्ही 15 ते 20 दिवसापूर्वी खडकपाड्यामध्ये साई चौकामध्ये एक ट्रान्सफॉर्मर जळाला. त्या ट्रान्सफॉर्मरची सुद्धा मी न्यूज लावली होती. पण त्याचंही काही दखल नाही यांची. म्हणजे असे तुमचे जर कामं असतील MSCBच्या हळगर्जीपणाची कामं लोकांना तुम्ही 1 रुपया तरी सोडता का? नाही सोडत. 1 महिना बिल नाही भरलं तुमची गाडी फिरते 17 मेसेज येतात आम्हाला बिल का नाही भरलं. मग हे कामं कोणी करायची? पब्लिकने करायची का कोणी करायची? तर माझं एवढंच निवेदन आहे तुमच्या चॅनलच्या माध्यमातून की हे प्रशासना परत गेली पाहिजे ही बातमी. आणि प्रशासनाने यांना जाब विचारला पाहिजे की एवढं तुम्ही लेट केलं मग RTIच्या नियमाप्रमाणे ज्या अधिकाऱ्यांनी लेट केलंय त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे, त्याला दंडही झाला पाहिजे. तीव्र प्रकारे या गोष्टीचं आंदोलन करू. आणि नक्कीच हिरामन निकम साहेब झाले आणि आमचे ज्येष्ठ कार्यकर्ते झाले यांना घेऊन आम्ही एक तर रस्ता रोको आंदोलन करू किंवा जोपर्यंत ही हाय व्होल्टेज वायर इथून काढण्यात येणार नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन करू. कारण का यामुळे आमच्या जीवाला धोका आहे आणि येणाऱ्या खूप धोकादायक अशी गोष्टी निर्माण होऊ शकतात. 2 दिवसापूर्वी 14 एप्रिलचं एवढी मोठी विराट गर्दी इथून गेली. त्या गर्दीलाही धोका होत होता परंतु आम्ही योग्य ती काळजी केली. परंतु ही काळजी नेहमी घेता येणार नाही. तर त्यामुळे मला तुम्हाला सांगण्यात येत आहे की तुमच्या माध्यमातून तुम्ही कधी या सरकारला झोपलेल्या सरकारला कधी जागा करू इच्छिता आणि या जीव घेण्या गोष्टीचा आपण कधी टाळू शकू तर खूप बरं होईल. अशा पद्धतीने हा वाटत असेल सोपा गोष्ट किंवा साधी गोष्ट आहे तर ही साधी निश्चितच नाही. कारण जोपर्यंत आपल्याकडे मोठी दुर्घटना घडत नाही तोपर्यंत तिकडे कोणी लक्ष देत नाही. तर ही एक मोठी समस्या आपल्याकडे आहे. आपल्या मानसिकतेची समस्या आहे ती. तर मुळातच जर आपल्याकडे आपल्या लक्षात येत नसेल तर अशा पद्धतीने जेव्हा सामाजिक कार्यकर्ते किंवा अशी ही मंडळी या गोष्टी आमच्या माध्यमातून सांगत असतात, प्रसारित करत असतात, तर त्यानंतर तरी या सगळ्या कामाशी संबंधित जे विभाग आहेत, महापालिका, MSCB, इतर सगळे विभाग, त्यांनी तातडीने यावर काही ती कारवाई करावी आणि लवकरात लवकर हा सगळा प्रश्न जो आहे तो संपुष्टात आणावा एवढीच आमची मागणी आहे. पोलीस बंधा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच. तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा. यासाठी पोलीस बंधा न्यूजचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा. तसंच आमचं Facebook, Instagram आणि Twitter अकाउंट फॉलो करा. अधिक माहितीसाठी आमच्या www.policemazhanews.com या वेबसाईटला भेट द्या. आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आजच संपर्क साधा. आजच्या बातमीपत्रात इतकंच. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज.